संतोष देशमुख हत्या प्रकरणाने वाल्मिक कराडवर लागलेला मकोका यामुळे विरोधकांच्या रडारवर असलेल्या धनंजय मुंडेंनी शिर्डीमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात खतखत व्यक्त केली। त्याचवेळी काहीसा विनवणीचा सूरही आळवल्याचं कळतंय। मी निष्ठावान कार्यकर्ता आहे, वेळ आली तेव्हा शत्रूंना शिंगावर घेण्यात कमी पडलेलो नाही, हे शब्द आहेत धनंजय मुंडेंचे। आपण कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी केलंय। तर वारंवार टीका करणारे आमदार सुरेश धस यांनाही टोला हाणण्याची संधी त्यांनी यावेळी साधली। त्या अधिवेशनात धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले आपण बघूया। काही लोक मला जाणीवपूर्वक टार्गेट करतायत, फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये सामाजिक सलोखा हा बिघडलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीवर लटकवायला हवं। बीडमधील 5 ते 8 गुन्हेगारांमुळे मीडिया ट्रायल सुरू आहे। बीडचा बिहार झाला, पण तो कोणी केला असा प्रश्नही यावेळी धनंजय मुंडेंनी विचारलेला आहे। वैयक्तिक विषयात पक्ष माझ्या मागे उभा राहिलाय, माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करू शकत नाही। जेव्हा गरज पडली तेव्हा तुमच्यासाठी शत्रूंना शिंगावर घेण्यात मी मागे हटलेलो नाही। दादांना शब्द देतोय, मी निष्ठावान कार्यकर्ता आहे। उद्या माझ्यावर कोणतीही जबाबदारी दिली तरी मी पूर्ण ती जबाबदारी पार पाडेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।